रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्रावण मास निमित्त आयोजित ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेमध्ये आज आपण ज्यांच्या प्रवचन सेवेचा लाभ घेणार आहोत ते हरिभक्त पारायण श्री जयंतराव धानोरकर देशपांडे महाराज यांचं नुकतंच इथे आगमन झालेलं आहे. मी महाराजांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. आजच्या प्रसादाची सेवा हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज वालुरकर यांची आहे. मी महाराजांना अशी विनंती करतो की आपण माऊलीच्या प्रतिमेचं पूजन करून धानोरकर महाराजांचा सत्कार करावा. पुरुषोत्तम महाराज वालुरकर. प्रसादांची सेवा एटी देशमुख सर यांची आहे. महाराजांना मी तोपर्यंत आपण भजनाला सुरुवात करू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली पंडित महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, केशवराज बाबा साहेब महाराज की जय, भारत माता की जय. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता घडे पुण्यराशी, नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. यशवंत वंशा बहुभूषविले, भूदेव संता सदा तोषविले, जगाच्या हितार्था धरी शुद्ध काया, नमस्कार श्री सद्गुरु गोपाळराया. तेनेची आम्हा मैत्र, येथ कायसे विचित्र, परितया ते चरित्र ऐकतीचे, तेही प्राणा परवते, आवडती मद निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. केशवराज बाबासाहेब महाराजांच्या सेवेसाठी आज त्यांच्याच कृपेने आपण ज्ञानेश्वरीवरती या ठिकाणी चिंतन करणार आहोत. ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय आहे, अर्थात भगवद्गीतेचा 12वा अध्याय आहे. आणि त्या 12व्या अध्यायामध्ये तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थितिर्मती भक्तिमान मे प्रियो नरहा, अशा प्रकारचा श्लोक आहे. आणि त्या श्लोकावरती माऊलींनी या ठिकाणी चिंतन केलेलं आहे. भगवद्गीतेचा 12वा अध्याय, त्या अध्यायामधली 19वा श्लोक
आणि त्या 19व्या श्लोकावरती 226 आणि 227 अशा क्रमांकाच्या 2 ओव्या आपण एकत्र घेतलेल्या आहेत, कारण त्या 2 ओव्या एकमेकाशी जोडून आहेत. त्या स्वतंत्रपणे चिंतनासाठी घेणं कठीण आहे, त्याला संदर्भ आपल्याला घ्यावाच लागणार आहे. म्हणून आपण विचार केला की दोन्ही ओव्या समोर मांडू आणि त्याच्या अनुषंगाने आपण चिंतन करूयात. चहुपुरुषार्थाचे शिरी असं भक्तीचं वर्णन केलेलं आहे. धर्म, अर्थ, मोक्ष आणि काम याच्याही पलीकडे जाऊन कुठलं जर तुमचं पुरुषार्थ तुम्हाला दाखवायचा असेल, पुरुषार्थ सिद्ध करायचा असेल, तर भक्ती हे त्याचं माध्यम आहे. आणि त्या चारींच्याही पलीकडे ही भक्ती आहे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी चिंतन भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये मांडलं आहे. भगवद्गीतेच्या एकंदर 18 अध्यायांचा विचार जर आपण केला तर भगवंताला जे नेमकं सांगायचं आहे ते नेमकं भगवंतांनी 12व्या अध्यायात सांगितलं असं आपल्याला म्हणावं लागतं. कारण ते स्वतः योगी आहेत, त्यांनी सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत. आणि हे सगळं केल्यानंतर देखील ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन मांडताना जेव्हा भक्ताचा विषय येतो तेव्हा ते अधिक हळवे होतात, अधिक बोलायला लागतात, त्यांचं बोलणं हे विस्तृत व्हायला लागतं. याचं उदाहरण 12वा अध्याय आहे. एकंदर 20 श्लोक या ठिकाणी परमेश्वरांनी त्या ठिकाणी अर्जुनाच्या संवादाने सिद्ध केलेले आहेत 12व्या अध्यायामध्ये. आणि 20 श्लोकावरती चक्क 12 पट भाष्य माऊलींनी केलेलं आहे. 240 ओव्या त्याच्यावरती केलेल्या आहेत. म्हणजे ते भगवंत एक बोलले तर माऊली 12 बोललेले आहेत त्याच्याबद्दल. याच्यामधनं त्यांचं त्याच्याबद्दलचं प्रेम, त्याच्याबद्दलची आस्था, त्या विषयाबद्दलची आपल्या लक्षात येते. आणि म्हणून जेव्हा आपण शास्त्राच्या अर्थाने भगवद्गीतेचं चिंतन करतो, कुठे योगशास्त्र सांगितलं आहे, कुठं काय सांख्य सांगितलं आहे, कुठे आणखी काय सांगितलं आहे, तशा अर्थाने बघितलं तर भक्तीचं जे शास्त्र आहे, भक्तिशास्त्र, ते भक्तिशास्त्र भगवंतांनी 12व्या अध्यायाच्या निमित्ताने आपल्यासमोर या ठिकाणी प्रकट केलेलं आहे. आणि त्या 12व्या अध्यायामधील 2 ओव्यांच्या संदर्भाने चिंतन आपण या ठिकाणी आज करणार आहोत. या 12व्या अध्यायामध्ये भक्त विषय आहे, भक्ताची लक्षणं आहेत, भक्त होण्याचे लाभ आहेत, भक्त आणि भगवंताचं परस्पराशी असणारं सख्य आहे, त्यांचं नातं आहे, शरणागतीचं शास्त्र पण आहे, कृष्णार्पणमस्तूचा भाव पण या अध्यायामध्ये भगवंतांनी प्रकट केलेला आहे. आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने भगवंत आणि भक्त या दोघांच्या परस्पर संबंधांबद्दल आणि या विषयामधल्या भगवंताच्या रुचीबद्दलचं चिंतन या 240 ओव्यांच्यामधून आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. हे चिंतन मांडत असताना कुठल्याही प्रकारच्या भगवंतापर्यंत पोहोचण्याच्या मार्गाला बाधा न आणता, कुठल्याही प्रकारे कुठल्याही मार्गाचं खंडन न करता त्यांना जे सांगायचं आहे हे मोठी रेघ मारायचा प्रयत्न आहे या ठिकाणी. बाकीच्या रेघा लहान आहेत, त्या खोडण्यापेक्षा त्याच्यापेक्षा आपण मोठी रेघ काढू, अशा प्रकारचं चिंतन 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी मांडलेलं आहे. आता हे मांडलं याचा अर्थ असा आहे की भगवद्गीतेचं सारच मुळामध्ये लोकांना भक्तिप्रवण करण्याचं आहे. त्या ठिकाणी जेव्हा पंढरपूरच्या मंदिरामध्ये हे 4 भावंड गेले दर्शन घेण्यासाठी आणि मुक्ताबाई आणि कृष्णा यांच्यामध्ये संवाद झाला माऊलींच्यामध्ये, आणि मग त्या ठिकाणी मुक्ताबाई, सोपानदेव, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव सगळ्यांच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू व्हायला लागले. अशा परिस्थितीमध्ये माऊलींच्या मनामध्ये जी रचना आली ती आपण सगळे जाणतो. योगी या दुर्लभ तोम्यात देखिला साजनी. योग्यांनाही दुर्लभ असणारा जो काही भगवंत आहे तो भगवंत मी साजनी म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यांनी मी त्याला बघू शकलो, हे ते भक्तीचा महिमा आहे, हा तो प्रेमाचा महिमा आहे, हे ते भगवंत आणि भक्तामधल्या सख्याचा परिणाम आहे. आणि तो सख्याचा परिणाम आपल्या 4 भावंडांच्या पुरता, आपल्या संत प्रभावळी पुरता, आपल्या समकालीनांच्या पुरता मर्यादित राहू नये, तो सगळ्यांच्यापर्यंत पोहोचावा. या कलियुगाच्या अंतापर्यंत ज्याला ज्याला म्हणून भगवंताकडे जायचं आहे त्याच्यासाठी म्हणून एक दिशादर्शक अशा प्रकारचा असावा. अशा भावनेमधून माऊली भक्तीचा विषय निघाल्यानंतर अत्यंत विस्तृत आणि ज्याला म्हणता येईल की प्रेमाने अशा पद्धतीची भाषा वापरतात आणि भक्तीचं वर्णन त्या ठिकाणी करतात. तशाच प्रकारचं वर्णन याही अध्यायामध्ये आलेलं आहे. इथे अर्जुन आणि कृष्णाचा संवाद आहे आणि श्रीकृष्णाचा संवाद होत असताना त्या संवादामध्ये चर्चा चालू आहे की भक्ती म्हणजे काय आहे, भक्ती आणि भक्त यांचा परस्पर संबंध काय आहे, भक्ती कशी केली पाहिजे, कोणती भक्ती केली म्हणजे भगवंताला ती आवडते, आणि मग जो सिद्ध भक्त आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने भक्ती केलेली आहे त्याच्याबद्दल भगवंताच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची भावना असते. अशा प्रकारचं चिंतन या अध्यायाच्या निमित्ताने या दोघांच्या चर्चेमधनं समोर आलेलं आहे. आता मुद्दा त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा आहे, आपण का ऐकायचं आहे, हे आपण का याच्यावरती लक्ष द्यायचं. ठीक आहे, माऊलींना गोड वाटलं, पांडुरंग साक्षात परमात्म्याला वाटलं सांगावं, आपल्याला का वाटावं, तर कलियुग काय ते कलियुगी उद्धार हरीच्या नामे, साधे साधे आहेत काय ते कली पापाची हे मूर्ती नाम खड्ग घ्यावं, ती नाथ महाराजांची पण भाषा आहे. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या संतांनी कलियुगामधलं नामाचं अर्थात भक्तीचं महात्म्य सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्यासाठी उद्धाराचा प्रशस्त मार्ग भक्तीच आहे. बाकीच्या मार्गाने आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आदी अंती सुखरूप असणारा
आदी आणि अंती काही आहेत ते मार्ग आहेत. आदी ज्याला म्हणतो आपण सुरुवातीला, मग ते काय 8 दिवसांचे उपास करायचे, कुंडलिनी जागृत करायची, ते काय पोटामधून कुठे आणायची, अजून कुठेतरी बसवायची. हे असं कुठेतरी का म्हणतोय माहिती आहे का? जे या मार्गामध्ये आहेत ना ते तिकडे जातच नाही आहेत. तुकारामांच्या काळामध्ये एका माणसाने वेदांताचा अभ्यास केला. चांगला माणूस होता, कीर्तनामध्ये यायचा महाराजांच्याकडे, आणि वेदांताचा अभ्यास करून त्याला वाटलं की आपलं वेदांताच्या अभ्यासाचं दर्शन आपण तुकोबांना दिलं पाहिजे. म्हणजे मग तुकोबांनी एकदा आपल्याला मान्यता दिली की आपण मग मोठे वेदांती त्या ठिकाणी होऊन जाऊ. तो मला तुकाराम महाराज, मला मी जे शिकलोय, माझं जे ज्ञान आहे, माझं जे आकलन आहे ते मला तुमच्यासमोर मांडायचं आहे. महाराज म्हणले मला काही त्याच्यामधलं येत नाही. नाही म्हणला, तुम्ही असं काही बोलू नका, ते काय वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते तुमचाच अभंग आहे म्हणले. वेदाचा तो अर्थ आमासीचा ठावा तुमचाच अभंग आहे. तुम्हाला वेद उपनिषद माहिती आहेत म्हणले, असं करू नका, माझं ऐका आणि मला एका अर्थाने प्रशस्तीपत्र द्या, माझं जर योग्य वाटलं तर. महाराज म्हणले असं कर, 2-4 दिवसानंतर ये, मी डोंगरावर असेल त्यावेळेला मग माझ्या साधनेच्या वेळेला तुझं मी ऐकेल म्हणले, सगळे तुझं जे काही लिहिलेलं आहे ते. आणि मग महाराज गेले तिथे, डोंगरावरती बसले. हा आपलं त्याचं बाडविस्तार सगळं घेऊन गेला तिथे महाराजांच्याकडे. महाराजांना म्हणला करू का सुरुवात? महाराज म्हणले 1 मिनिट थांब म्हणले, मला हे सगळं जे ऐकायचं ना तुझं म्हणले फार लक्ष देऊन ऐकावं लागणार, अत्यंत गहन ते काय गुह्यतम अशा प्रकारचं शास्त्र तू वर्णन करणार आहे. मी माझी गोधडी डोक्यावरून घेतो म्हणाले आणि मी इकडे तिकडे काही बघत नाही, एकचित्त होऊन मला तुझं ऐकायचं आहे. मग महाराजांनी गोधडी डोक्यावरती घेतली, पूर्ण पांघरून त्यांनी समोर बसून ते वाचायला, त्याचं चिंतन मांडायला सुरुवात केली. आता सुरुवात केल्यानंतर ज्याचं आहे ना, आता मी पण तुमच्याकडे याच्यासाठीच बघतो की तुम्ही चांगलं आहे म्हणावं, म्हणजे मला अजून चांगलं बोलायला हुरूप येतो. तशा पद्धतीने तोही विचार करायला लागला. मधून महाराजांना प्रश्न करायला लागला की महाराज हे बरोबर आहे का, हे चिंतन बरोबर आहे का, तुम्ही असं म्हणाले होते त्याला जोडून हे आहे का? महाराज 1 उत्तर देत नाहीत, 2 उत्तर देत नाहीत, काहीच नाही, कंटाळून गेला शेवटी. आणि मग महाराजाच्या त्या अंगावरची गोधडी त्यांनी अशी ओढली. ओढल्याबरोबर त्यांनी बघितलं महाराजांनी दोन्ही कानामध्ये अशी बोटं घालून ठेवली होती. तो तिकडे वेदांत सांगत होता आणि महाराजांच्या कानामध्ये बोट होते. अहो म्हणले काय महाराज कमाल आहे, तुम्ही खोटं बोलायला लागले का म्हणे, आता तुमच्यासाठी एवढं नाही रे म्हणले, तुझ्या ज्ञानाची मला बाधा झाली तर माझा भक्तीचा मार्ग दुस्तर होईल. ही भक्तीच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांची ज्ञान आणि इतर मार्गासंबंधीची भावना आहे. जिथे साक्षात तुकोबाराय म्हणतात की ती ज्ञानाची बाधा झाली तर माझा भक्तीचा मार्ग दुस्तर होईल, तिथे आम्ही तर अत्यंत सामान्य माणसं आहोत. त्यामुळे आम्हाला त्या मार्गाचं चिंतन पण करायचं नाही आहे आणि त्या मार्गाबद्दल काही वाईट चांगलं बोलायचं पण नाही. आमच्या आवाक्यात नाही एवढंच आम्हाला फक्त म्हणायचं आहे. आमच्या आवाक्यातल्या गोष्टीवरती आम्हाला चिंतन करायचं आहे. आमच्या आवाक्यातली गोष्ट भक्ती आहे. भक्तीच्या मार्गाने आम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. आदी अंती सुखरूप आहे, त्याच्यामध्ये आनंदाशिवाय दुसरं काही नाही. तो आनंद घेण्यासाठी म्हणून भक्तीचं चिंतन करायचं आणि ते चिंतन जगामध्ये सगळ्यात चांगल्या पद्धतीने, श्रेष्ठतम पद्धतीने कुठं सांगितलं असेल तर ते भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णार्जुनाच्या संवादाच्या निमित्ताने आलेलं आहे. म्हणून त्या संवादाचं आपल्यासाठी विशेष अशा प्रकारचं महत्त्व आहे. इथे अर्जुनाने प्रश्न केला. पहिला श्लोकच अर्जुनाच्या प्रश्नापासून सुरू होतो. अर्जुन प्रश्न करतात आणि त्या प्रश्नामध्ये विचारतात की भगवंता तुम्हाला कोण प्रिय आहेत, काय आहे. आता ते रणांगणावरती भगवद्गीता व्हायला लागलेली आहे. अत्यंत संक्षिप्त त्या ठिकाणी चिंतन त्याच्यावरती मांडल्या चाललेलं आहे. पण मग आपण जर बघितलं ना, भागवतामध्ये एक प्रसंग आलेला आहे. असाच प्रसंग आहे. इथे अर्जुन आहेत, तिथे उद्धव आहेत. आणि मग उद्धवानी भगवंताला विचारलेलं आहे की अरे उद्धवा, आपलं हे भगवंता काय आहे म्हणाले की तुम्हाला जे सगळे लोक प्रिय आहेत की नाही त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रिय कोण आहे म्हणले. माझं काही तुमच्या प्रियाच्या यादीमध्ये ते आहे की नाही म्हणले नाव. भगवंत म्हणले अरे उद्धवा, तू असं विचारणं फार गैर झालं म्हणाले. तुझ्या एवढं तर मला कोण प्रिय आहे म्हणाले. तू तर माझा प्रियतम आहेस. भागवतामधलं चिंतन आहे. उद्धवाचा प्रश्न आहे भगवंता तुम्हाला माझ्याबद्दल प्रेम आहे का. भगवंत म्हणतायत हे उद्धवा, तू माझा अत्यंत आवडता भक्त आहेस आणि तुझ्याबद्दल प्रेम आहे का हा प्रश्न विचारायचीच गरज नाही. आणि त्यावेळेला उद्धवाला उत्तर देताना ते सांगतात नतथामे प्रियतमा, याच्यासारखा दुसरा प्रियतम मला कुणीही नाही. नतथामे प्रियतमः आत्मयोनीर न शंकरा, आत्मयोनी पण नाही, शंकर पण नाही. न संकर्षणः न श्रीही, म्हणजे श्री, शंकर्षण, आत्मयोनी आणि शंकर हे चौघं देणं देखील मला एवढे प्रिय नाहीत जेवढा तू मला प्रिय आहेस. आणि शेवटी सांगतात की नैवात्माचे यथा भवान, माझ्यासारखं पण. म्हणजे त्यांनी 5-6 लोकांचं तिथे एक मोळीच बांधून टाकली. म्हणाले आत्मयोनी जेवढी मला प्रिय आहे, आत्मयोनीचा अर्थ आहे ब्रह्मदेव, भगवंताच्या योनीपासून जन्मलेले आहेत. ब्रह्मदेवाच्या जन्माचं कारण भगवंत आहे आणि मग त्याच्यामुळे त्याला आत्मयोनी अशा प्रकारचं नाव संबोधन त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर तो जो काही ब्रह्मदेव आहे, आमच्याकडे बायकोच्या पोटातून जन्मलेल्या पोराबद्दलची आपली भावना आपण बघतो, हा तर त्यांच्याच पोटामधून जन्माला आलेला
अत्यंत प्रिय असा भगवंताचा पुत्र, पण भगवंत म्हणतायत की अरे नाही नाही, ते आत्मयोनी नाही म्हणाले. माझ्या ब्रह्मदेवाबद्दल जेवढं प्रेम आहे की नाही ते काही फार मोठं प्रेम नाही म्हणले तुमच्या पुढे. नंतर म्हणतात की न शंकर हा, शंकर तर माझंच रूप आहे म्हणाले. हरिहरा भेद व्रथा करू नये वाद, माझंच रूप आहे म्हणाले. पण त्या शंकराबद्दल पण तेवढं मला प्रेम नाही आहे. न संकर्षण हा, संकर्षण म्हणजे त्याला आपल्याला समजण्यासाठी शेष लक्षात धरा. भगवंताचे मोठे भाऊ म्हणून बळीराम आले, आधीच्या जन्मामध्ये शेष होते, तिकडे लक्ष्मण होते, त्यांचं नाव संकर्षण. तर संकर्षण देखील मला एवढा प्रिय नाही, जो की मागच्या 4-5 अवतारामध्ये निव्वळ पाठच्या भावासारखा सोबत आला आहे, तोही नाही. आणि न श्रीही म्हणतात. श्रीही म्हणजे श्रेयते इति श्रीही, म्हणजे जी आपल्या आश्रयाने राहते ती श्री. भगवंताच्या आश्रयाने कोण राहतं? लक्ष्मी राहते. तर ती लक्ष्मी पण मला तेवढी प्रिय नाही म्हणाले. आणि मग स्वतः पण नाही म्हणाले, मी स्वतः पण तेवढं माझ्यावरती प्रेम करत नाही. अशा प्रकारची भाषा भगवंत वापरतात. म्हणून समस्त संत भक्तिमार्गाचा पुरस्कार करतात की तुम्हाला भगवंताला प्राणापेक्षा प्रिय व्हायचं असेल ना, तर भगवंताचं जे वचन आहे की न तथा मे प्रियतमः आत्मयोनीर न शंकरः न न न संकर्षणः न श्रीही, त्यांच्यापेक्षाही मला तुम्ही प्रिय आहेत. बघा आता, म्हणजे त्यांचा तो मुलगा, त्यांचा तो दुसरं रूप, त्यांचं शंकर म्हणजे संकर्षण म्हणजे त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणारा, आणि श्रीही म्हणजे त्यांची स्वतःची पत्नी, ती अपायनी पत्नी आहे भगवंताची. अपायनी पत्नी विषय जरी दुसरा असला तरी अपायनीचा अर्थ जी कधीच सोडून जात नाही अशी. आपल्या सगळ्या ज्या असतात त्या पायनी असतात, म्हणजे आपण आहेत तोपर्यंत किंवा ती आहे तोपर्यंतच आपलं एकमेकाचं सहवास असतो. परंतु अनपायिनी ज्या पत्नी असतात त्याच्यामध्ये श्रीही आहे, म्हणजे लक्ष्मी आहे. अनपायिनी म्हणजे जी भगवंताला कधीही सोडून जात नाही, अशा प्रकारची लक्ष्मी देखील भगवंत म्हणतात मला तेवढा प्रिय नाही. काही लोकांच्या मनात आलं असेल की ती अनपायिनी आहे म्हणतायत, कधी सोडून जात नाही म्हणतात, तर मग वामनाच्या काळात कुठे होती? इकडे तर वामनाच्या अवताराने ते आले होते. मत्स्य अवतारामध्ये कुठे होती? बद्रीनाथला तर भगवान एकटेच गेले होते सेवा करायला, तिथे कुठे लक्ष्मी होती? त्या प्रत्येक ठिकाणी ती अनपायिनी असल्यामुळे भगवंताच्या सानिध्यामध्ये होती. वामनाच्या अवतारामध्ये डोक्यावरती छत्री जी होती भगवंताच्या, ती छत्रीच्या रूपाने त्या ठिकाणी त्या प्रगट झाल्या होत्या. मत्स्यरूपामध्ये त्या सागराच्या रूपाने प्रकट झाल्या होत्या. आणि बद्रीनाथच्या त्या सेवेमध्ये अंगावरती मोठा बर्फ पडून भगवंताला त्रास होऊ नये म्हणून बद्री वृक्षाच्या निमित्ताने बोराचं एक झाड झालं, त्या झाडाच्या खाली भगवान त्या ठिकाणी बसले आणि बद्री वृक्षाच्या रूपाने लक्ष्मी त्या ठिकाणी राहिल्या. इतकं अत्यंत चांगलं प्रेम दोघांच्यामध्ये असताना देखील भगवंत म्हणतात की मला ती देखील तेवढी प्रिय नाही जेवढा की मला भक्त प्रिय आहे. आणि मग आता हे बोलत असताना तो भक्त कसा असावा, काय असावा, याचं चिंतन माऊलींनी पुढे 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 घेऊन गेलेले आहे. आपण एक लक्षात घ्यायचं, भगवंताला कुरुक्षेत्रावरती जे सांगणं जमलं नाही, जे सांगण्यासाठी वेळ मिळाला नाही, ज्याच्यापेक्षा अधिक काहीतरी वेगळं सांगायचं होतं म्हणून हा विषय बाजूला ठेवला, ते सगळं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं ज्ञानेश्वरांची जी भाषा आहे ती भाषा म्हणजे साक्षात परमात्म्याची भाषा आहे. अशा प्रकारचं चिंतन आपण या ठिकाणी केलं पाहिजे आणि तो भगवंताचा शब्द आहे असं आपण समजलं पाहिजे. त्यामुळं आपण जे बघतो आहोत त्याच्यामध्ये भगवंताच्या सांगण्याचा मला भक्त आवडतो, मला भक्त प्रिय, यो मे भक्त समप्रिय समेप्रिय हा त्याच्यातलंच आलेला आहे की तो अशा प्रकारचा आवडीचा आहे, तशा प्रकारचा. तेव्हा माऊली त्या ठिकाणी चिंतन मांडतायत आणि त्या चिंतनामध्ये ते सांगतायत आपल्याला की तेही प्राणा परवते आवडती मज निरुते जे भक्तचरित्राते प्रशंसिती. 2 प्रकारचे श्लोक आपण घेतले ओव्या. पहिल्या ओवीमध्ये म्हणतात ऐकणारा मला प्राणाच्या पलीकडे आवडतो, जो भक्ताचं चरित्र ऐकतो तो मला प्राणाच्या पलीकडे आवडतो. आणि दुसऱ्या ओवीमध्ये म्हणतायत की जे भक्त प्रशंसिती म्हणजे जे त्याचं चिंतन करतात, जे त्याचं गायन करतात. आणखी स्पष्ट सांगायचं तर जे ऐकतात ते तुम्ही समोर बसलेला आहात, प्रशंसिती ते माझ्या निमित्ताने ते प्रशंसा त्याची चालू आहे, मी करत नाही आहे, माझ्या मागे भगवंत आहेत म्हणून करतो आहे, परंतु ती प्रशंसा जी चालू आहे म्हणजे मी सांगणारा आणि तुम्ही ऐकणारे दोघेही जण मला प्राणापरवते आहेत, अशा प्रकारची भाषा भगवंतांनी या ठिकाणी मांडलेली आहे. म्हणून चरित्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं बाकी सगळी लक्षणं सांगितली भगवंतांनी, तो कसा असावा, सुखदुःख समेकृत्वा सांगितलेला आहे, लाभालाभो सांगितलेला आहे, हे सगळे श्लोक त्याच्यामध्ये येऊन गेले. पण त्याच्या जोडीला त्या चिंतनाला पुढे घेऊन जाताना माऊली सांगतात की जे भक्त चरित्राचं चिंतन करतात, भक्त चरित्राचं श्रवण करतात ते लोक मात्र मला प्राणापरवते प्रिय आहेत. म्हणजे याचा अर्थ चरित्रामध्ये काहीतरी अशी एक वेगळी गोष्ट आहे की ज्या गोष्टीबद्दल आपण बारकाईने चिंतन केलं पाहिजे आणि आपण बघितलं पाहिजे. आता आमचा उद्देश काय आहे, आम्हाला या जन्माला आल्यानंतर भगवंताच्या प्राणाहून त्याला आम्हाला प्रिय व्हायचं आहे. प्राणाहून नाहीतर नाही त्यांनी त्याचा दरवाजा आमच्यासाठी किलकिला करावा एवढीच आमची अपेक्षा आहे. एक लक्षात घ्या, एक मोठी लढाई जिंकून आपण इथे आलेलो आहोत.
मोठी लढाई जिंकलेली आहे आपण. तुम्ही जे इथे बसलायत, मी जे इथे बसलेलो आहे आणि अन्य ठिकाणी जे काही नरदेह घेऊन लोक इथे अवतीर्ण झालेले आहेत पृथ्वी तलावरती, एक मोठी लढाई आपण जिंकलेली आहे. विवेक चूडामणीमध्ये दुर्लभो वैमे यैत्र देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. ह्या 3 गोष्टी अत्यंत कठीण आहेत म्हणतात. माणूस होणं कठीण आहे, कारण ते काय की पापपुण्य समता घडे तेनेची पै नरदेह जोडे. आपल्या पापपुण्याची समता झाली, आपण काहीतरी पुण्य केलेलं आहे म्हणून आपल्याला नरदेह मिळालेला आहे. आता ते बाहेरचे सोडून द्यात, मंदिराच्या बाहेर बसलेले काही वेगळ्या कारणाने बसलेले सोडा, आतमध्ये बसले तर ते हे पण आहेत की काय ते महापुरुष संश्रयाच्या अलीकडचं जे आहे म्हणजे काय म्हणलो आपण काय म्हणतायत दुर्लभो वैमे यत्र देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्वम. आपण मुमुक्षू आहोत. मुमुक्षू म्हणजे भगवंताची अपेक्षा धरणारे, भगवंताबद्दल मनामध्ये प्रेम असणार. 2 परीक्षा आपण पास झालो. आता फक्त ती शेवटची परीक्षा राहिली, महापुरुष संश्रया. केशवराज बाबासाहेब महाराजांच्या मंदिरामध्ये बसलो आहेत, महापुरुषाचा संश्रय देखील आपल्याला झाला, सहवास देखील आपल्याला झाला आहे. किती आपण भाग्यवान आहोत. अशा भाग्यवान लोकांना भगवंत त्या ठिकाणी म्हणतायत की अरे तुम्ही एवढे भाग्यवान आहेत, आता तुम्हाला मी प्राणाप्रिय करून टाकणार आहे. काही थोड्याफार गोष्टी करा, तुम्ही माझ्या प्राणाहून प्रिय होणं. तुम्ही श्रीपेक्षाही प्रिय, संकर्षणापेक्षाही प्रिय, शंकरापेक्षाही प्रिय, आत्मयोनी ब्रह्मदेवापेक्षाही प्रिय आणि मला माझ्यापेक्षाही प्रिय व्हाल तुम्ही. केव्हा व्हाल? आता थोड्या 2-4 गोष्टी तुम्हाला करायच्यात. त्यातली एक गोष्ट आहे की जे चरित्र ऐकतात आणि जे चरित्राचं प्रशंसा करतात, गायन करतात, त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही जा म्हणतात. आता जायला काही हरकत नाही आहे, तिथे आम्हाला जायचं आहे. काय महत्त्व आहे चरित्राचं एवढं? चरित्र म्हणजे काय आहे? मग चरित्र कुणाचं ऐकलं पाहिजे, कसं ऐकलं पाहिजे, याच्या संबंधीचं एक चिंतन आपण या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये आपण पूर्ण करणार आहोत. चरित्र काय आहे? चरित्र शब्दापासून चरित्र शब्द तयार झालेला आहे. आचरण शब्दापासून चरित्र शब्द तयार झाला आहे. तुमचं माझं जे आचरण आहे ते म्हणजे चरित्र आहे. मी जन्माला आल्यापासून मग मी काय माझ्या गावामध्ये राहिलो, मग सेलूला आलो, मग कॉलेजमध्ये गेलो, मग औरंगाबादला गेलो, अजून कुठे गेलो, हे माझ्या आयुष्यामध्ये जे काही टप्पे होत गेले लौकिकदृष्ट्या आणि अलौकिकदृष्ट्या दोन्ही अर्थाने जे काही, मग मध्ये गुरुमंत्र घेतला असेल तर ते अलौकिकदृष्ट्या पण एक चरित्र माझं झालं. मी पंढरपूरची वारी केली असेल तर ते माझं अलौकिक चरित्र झालं. माऊलींच्या चरणीनं नतमस्तक झालो असेल आळंदीला जाऊन तर ते माझं अलौकिक झालं. नोकरीच्या निमित्ताने 10 कार्यालयात फिरून आलं असेल तर ते माझं लौकिक चरित्र झालं. लौकिक आणि अलौकिक ज्या काही क्रिया, जे काही आचरण ज्या माणसाकडून घडतं ते त्या माणसाचं चरित्र असतं. अशा प्रकारची एक साधी भाषा आपण करतो आहोत. आता मग काय आहे की आपल्याला कुणाचं चरित्र ऐकायचं आहे? चरित्राचे खूप लाभ आहेत बघा. आपल्या वेळेप्रमाणे आपण बघूयात. चरित्र चिंतनाचे जे लाभ आहेत ना, ते अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे असे लाभ आहेत. एक रमणीय चरित अशा प्रकारचं एक स्वरूप आहे. चरित्राचं जे स्वरूप आहे तुमच्या माझ्या बाबतीमध्ये पण लागू शकतं की रमणीय चरित आहे. आणि एक कपूय चरित अशा प्रकारचं आहे. रमणीय म्हणजे ज्या ठिकाणी सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत, कर्ता पण चांगला आहे आणि त्याचा परिणाम पण चांगला आहे, ते रमणीय म्हणायचं. रमणीय अत्यंत आनंददायी सुष्ट प्रकारचं ते चरित्र आहे. आणि कपूय म्हणजे काय आहे? जिथे दुष्टपणा आहे. म्हणजे श्रीकृष्ण चरित्राचा विचार केला तर कृष्ण जे जे करतायत ते सगळं रमणीय चरित्र आहे, रमणीय चरित आहे. आणि कंस जे जे करतायत त्या ठिकाणी ते सगळं कपूय आहे, द्वेषमूलक आहे, ते नरकाकडे घेऊन जाणार आहे. अशा प्रकारचे 2 चरित्र माणसाच्या आयुष्यामध्ये होत असतात. मग त्याला तुम्ही सोप्या भाषेत म्हणू शकता की सुष्ट चरित्र आणि दुष्ट चरित्र प्रत्येकाच्या ठिकाणी असतं. संतांच्या चरित्रामध्ये पण आपल्याला हे 2 प्रकारचे चरित्र बघायला मिळतात. आणि दोन्ही प्रकारच्या चरित्राचं चिंतन केलं पाहिजे असं शास्त्रकार आपल्याला सांगतात. चांगल्याचंही चिंतन करा आणि वाईटाचंही चिंतन करा. भूमिका साधी आहे. चांगल्याचं चिंतन करून चांगल्यासारखं वागायचा प्रयत्न करा, वाईटाचं चिंतन करून ते वागणं सोडायचा प्रयत्न करा. म्हणजे दिवसेंदिवस तुम्हाला स्वतःला उन्नत करत जा, तुम्हाला पुढे पुढे तुम्ही घेऊन जा. आणि मग ही जर प्रक्रिया तुम्हाला करायची असेल तर त्याच्यामध्ये शास्त्र खूप पुढे आहे. योग वासिष्ठामध्ये पण ती चर्चा आलेली आहे की रोज रात्री झोपायच्या आधी 5 मिनिटं शांत बसलं पाहिजे. आजच्या दिवसाचं आपलं चरित्र आपण आपलं आठवून बघितलं पाहिजे, दिवसभरात आपण काय केलं आहे, आणि ते निर्विकार होऊन केलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं ते द्वेष मत्सर जे असतो अंतःकरणामध्ये तो बाजूला ठेवून दिला पाहिजे. एक त्रयस्थ वृत्ती, थर्ड पार्टी ज्याला आपण म्हणतो तसं थर्ड पार्टी व्हायचं आहे आणि आपल्या स्वतःच्या दिवसभराच्या क्रियांच्याकडे बघायचं आहे. आणि मग त्यात चांगल्या कोणत्या झाल्या, त्याच्यामध्ये वाईट कोणत्या झाल्या, मग चांगल्यांना वाढवायसाठी उद्या काय करता येईल, वाईटांना कमी करण्यासाठी उद्या काय करता येईल, हाच तर चरित्राचा लाभ आहे. म्हणून आपण चरित्राचं या ठिकाणी चर्चा करतो आहोत. आता एवढंच आहे, हे आपल्या बाबतीमध्ये झालं. संतांच्या बाबतीमधल्या चरित्राच्या आणखीही लाभ असतात, त्या लाभाचं पण चिंतन आपण या निमित्ताने करूयात.
हे दोन प्रकारचे बघितले आपण. रमणीय चरित्र बघितलं आणि दुसरं कपूय चरित्र बघितलं. साधारणतः दुष्ट माणसाचं कपूय चरित्र असतं. कंसाचं उदाहरण घ्यायचं तर आपण म्हणू शकतो की कंस आहेत, रावण आहेत. रावणांचं पण चरित्र आपण बघितलं तर ह्या लोकांना आदरार्थीच बोललं पाहिजे बरं का. कंसांना पण कंस असतील तर त्यांना कंस आहे तो रावण आहे नाही नाही. त्या ठिकाणी शास्त्राची मर्यादा आहे. शास्त्राने सांगितलं की तो दशग्रंथी ब्राह्मण होता, त्यांनी एवढे यज्ञ केले होते, त्या यज्ञाचं आपल्याला संख्या मोजताना गणित पण मांडता येणार नाही, एवढी त्याची योग्यता होती. आम्ही त्याच्याशी बोलताना आदराने बोललं पाहिजे. त्याच्यामुळे भक्तचरित्रामधले आणि संत चरित्रामधले आणि देवचरित्रामधले जे दुष्ट आहेत, जे राक्षसगणामधले लोक तिथे आलेले आहेत, त्यांच्याबद्दल देखील आपण आदरार्थी बोलावं अशा प्रकारचं शास्त्र संकेत असल्यामुळे कंसाला पण आपण आहोजाव केलेलंच परवडतं. मागे लागला तर पुन्हा आणखी पंचायत पण होईल. आहोजाव बोलावं आणि त्याच्यापासून आपण दूर राहावं, त्याच्यासाठी त्याचं चरित्राचं चिंतन पण आपण त्या ठिकाणी करावं, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. एकूण काय तर स्तुत्य आचरणाचा आपण आग्रह धरतो आहोत. जे स्तुत्य आहे, लोकांना जे बरं वाटतं त्या प्रकारचं आचरण आपलं झालं पाहिजे. मग असं आचरण व्हायचं असेल तर तशा प्रकारचं आचरण आपण बघितलं पण पाहिजे. हाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्हाला एकीकडे स्वतःला उन्नत करायचं आहे, दुसरीकडे भगवंताच्या प्राणाप्रिय आम्हाला व्हायचं आहे आणि नरदेहाला आल्याचं सार्थक करून भगवंताशी एकरूप व्हायचं आहे. इतकं सोपी प्रक्रिया आहे. परवाच्या दिवशी इरळकर महाराजांनी भक्तियोगच सांगितलं आहे, त्यात ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात त्यांनी की आपला उद्देश काय आहे नरदेहाला आल्यानंतर. तो उद्देश सफल करण्यासाठी म्हणून ही सगळी आपली धडपड चालू आहे. मग असं जर होत असेल तर मग आम्हाला आता चरित्र ऐकायचं आहे, चरित्राचं चिंतन करायचं आहे. म्हणजे मला सांगायचं आहे आणि तुम्हाला ऐकायचं आहे. मग कोणतं चरित्र आमच्यासमोर उपलब्ध आहे? दोन प्रकारची चरित्र आपल्यासमोर उपलब्ध आहेत भगवत भक्तांची. आता आपलं चरित्र बाजूला ठेवू, आपण आता भगवत भक्ताच्या चरित्राचं चिंतन करूया. दोन प्रकारची चरित्र आहेत. एक आहे अनुभव चरित्र आणि दुसरं आहे लीला चरित्र. अनुभव चरित्र म्हणजे त्या संताच्या आयुष्यामध्ये आलेल्या सगळ्या अनुभवांचं चिंतन, आणि लीला चरित्र म्हणजे त्या संतांनी त्याच्या आयुष्यामध्ये जे जे काही लीला केलेल्या आहेत त्या लीलांचं दर्शन. अशा प्रकारचे दोन दर्शन चरित्राच्या निमित्ताने आपल्याला भगवत भक्तांचे होत राहतात. मग आम्ही काय केलं पाहिजे? आता अनुभव चरित्र म्हणजे काय असतं बघा. त्याला आलेले अनुभव हे भगवत भक्त पण उपाशी राहतात, त्यांचा पण समाजामध्ये अपमान होतो, त्यांना पण देणं होतं, त्यांना पण बेड्या पडतात, त्यांना पण सावकार उचलून नेतात, त्यांच्यावरती पण बालंट येतं, त्यांची समाजामध्ये बदनामी होते. हे अनुभव चरित्र आहे. कुणाच्या बाबतीत नाही. आमच्या दामाजी पंताला पण जाऊन उभं राहावं लागलं ना, तिथे काही चूक नसताना पण जावं लागलं. हे अनुभव चरित्र आहे. त्यामुळे अनुभव चरित्राचा अर्थ आहे की त्याच्या आयुष्यामधल्या ज्या सगळ्या सामान्य क्रिया आहेत त्या सगळ्या सामान्य क्रिया आपल्याला बघितल्या की ते अनुभव चरित्र होतं. आणि दुसऱ्या बाजूला लीला चरित्र आहे. लीला चरित्राचा अर्थ काय आहे? त्यांनी जे चमत्कार केले त्या चमत्कारांचं चिंतन आहे. आता अनुभव चरित्र का करायचं आहे? ते आमच्याशी साम्य ठेवणार आहे म्हणून करायचं आहे. म्हणजे पहिले 21 वर्ष तुकोबाराय जर अभ्यास केला, पहिल्या 21 वर्षांत तुकोबाराय बघायचे, वयाचे 21 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुकोबाराय काय होते असं चिंतन केलं तर तुमच्या माझ्यासारखेच होते. महाजनकीचं दप्तर सांभाळत होते, सावकारीचा हिशोब करत होते, लोकांना व्याज लावत होते, लोकांचे व्यवहार करत होते, व्यवसाय करत होते, पैसे कमवत होते, गोधन त्यांच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये होतं, महाजनकीचा व्यवसाय होता. तुमच्या माझ्यासारखे तुकोबाराय 21 वर्षांच्यापर्यंत होते. हे त्यांचा अनुभव चरित्र आहे. 21 वर्षाचं अनुभव चरित्र आहे. आणि त्याच्यानंतरचं पण वेगवेगळ्या प्रकारचं चरित्र त्यांनी केलं. आता ते का केलं? ते काही आपल्यासारखे सामान्य होते म्हणून नाही केलं. नामदेवांनी पांडुरंगांनी स्वप्नामध्ये येऊन साक्षात्कार दिला होता की अलौकिक नोहावे लोकांप्रती. तुम्ही काही लोकांपुढे जाऊन लगेच ते श्रीकृष्णाने जसं उठल्याबरोबर तो त्या दुर्डीच्या बाहेर आपला अंगठा काढला आणि यमुनेला लावला की यमुनेमध्ये 2 अशा त्या भेगा पडल्या आणि मधून वसुदेव श्रीकृष्णाला घेऊन निघून गेले. हे लीला चरित्र आहे. ते म्हणले हे तुम्हाला करायचं नाही आहे, अनुभव चरित्र राहू द्या, साधं वागा, एकदम लोकांना कळू द्या की अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. ह्या सगळा प्रवास तुम्हाला दाखवायचा. अनुपेक्षाही छोटं होऊन दाखवा, मग पुढचं पुढे आपण बघू म्हणाले. ते 21 वर्षाचं चरित्र तुकोबारायांचं आपल्यासमोर आहे. दुसरं लीला चरित्र आहे. लीला चरित्रामध्ये अडचण काय आहे माहिती आहे का? शास्त्रकार सांगतात स्वल्प पुण्यवताम लोके विश्वासो नैव जायते. ज्यांचं पुण्य कमी असतं अशा लोकांचा विश्वास बसत नाही. ते आता कितीदा जरी झालं असेल ना, ते गोवर्धनची कथा झाली असेल, रामायणामधल्या अजून वेगवेगळ्या कथा झाल्या असतील, भागवतामध्ये आमचे यांनी कितीतरी सांगितल्या असतील ना कथा, त्या प्रत्येक वेळेला गोवर्धन उचलला आहे, करंगळीवरती उचलला आहे. 90% समोर बसलेल्या लोकांना करंगळीवर गोवर्धन कसं काय उचललं असेल? काय असेल त्याच्याकडे? खरंच उचलला असेल का जसं आपण गोवर्धन केलाय छोटा इथे मांडून महाराजांच्या समोर, तसा काही छोटा बिटा गोवर्धन केला होता का? स्वल्प पुण्यवताम लोके विश्वासो नैव जायते. पुण्य कमी असलं की विश्वास बसत नाही. मग आपलं पुण्य कमी आहे हे लक्षात घ्यायचं आणि लीला चरित्राकडे जायचंच नाही म्हणाले.
अनुभव चरित्र बघू आपण. वाल्याचा वाल्मिकी कसा झाला ते आपण बघू. तुकसेठ म्हणायचे तुकारामांना, तुकसेठाचे तुकाराम महाराज कसे झाले ते आपण बघू, म्हणजे त्याचा आपल्याला फायदा होईल. म्हणून चरित्राचे जे दोन चिंतनं मांडलेत, अनुभव चरित्र आणि लीला चरित्र, त्याच्यामध्ये अनुभव चरित्राचं चिंतन आपण करावं, म्हणजे भगवंताला आपण प्राणप्रिय होऊ, अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी मांडलेली आपल्याला बघायला मिळते आहे. आता हे झालं अनुभव चरित्र, कारण त्याचं अनुकरण करता येतं, त्यात काही अवघड नाही आहे. तुकाराम महाराज रोज सकाळी उठून आपल्या मंदिरामधल्या पांडुरंगाची सेवा करायचे. जरी व्यापार होता, जरी महाजनकी होती, जरी शेती व्यवसाय होता, तरी देखील स्नान झाल्याबरोबर तिथे जायचे, देवाची पूजा करायची, त्याला वस्त्र घालायचे, त्याला हार घालायचा आहे. संध्याकाळी शेतामधून आल्यानंतर हातपाय धुवायचे, हरिपाठ म्हणायचा आहे, विना गळ्यात घालायचा आहे, टाळ घ्यायचा आहे, भजन भगवंताचं करायचं आहे. एकादशीसारख्या निमित्ताने कीर्तनं लोकांची ऐकायची आहेत, लोकांची कीर्तनं आपल्या मंदिरात आयोजित करायची आहेत. हे सगळं तुकोबांनी केलं ना, ते अनुभव चरित्र आहे. आम्हाला तशा प्रकारचं करता येईल का, की आमचं दैनंदिन आयुष्य जगत असताना आम्हाला परमार्थी होता येईल का, याचा वस्तुपाठ घालून देणारं जे चरित्र आहे त्याला अनुभव चरित्र म्हणतात. त्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. म्हणजे भगवंत जर म्हणत असतील की ते प्राणापरो ते प्रिय होणार आहेत माझे, जे माझं प्रशंसिती, माझी प्रशंसा करणारे मला प्राणापेक्षा प्रिय होणार आहेत, ते प्रशंसा करणारे जे कोणी आहेत ते जर आम्हाला व्हायचं असेल तर आम्ही त्याच्या भक्ताचं चरित्र गायलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. आणि ते कुठलं केलं पाहिजे? अनुभव आमच्याशी जोडणारं, आमच्यासारखं, आमच्या बरोबरीने चालणारं, म्हणजे आमचा विश्वास वाढेल आणि त्या प्रवाहामध्ये आम्ही पुढे जाऊ शकू. आता दुसरा आणखी एक मुद्दा आहे की दोन प्रकारचे भक्त आहेत भगवंताचे, किंवा दोन प्रकारचे साधक आहेत. एक आहेत साधनसिद्ध आणि दुसरे कोण आहेत ते अजानसिद्ध. अशा प्रकारचे दोन त्या ठिकाणी शास्त्राने मांडलेले आहेत. आता अजानसिद्ध म्हणजे काय आहे बघा. ज्ञानेश्वरीमधला विषय, तैशी दशेची वाट न पाहता, वैसेची या गावा न येता, बालवयीचं सर्वज्ञता वरी तया ते. आमचे ते हे होते हस्तामलक होते शास्त्री, शंकराचार्यांच्या काळामधले. जन्म झाला, 8 वर्षाचे झाले. 8 वर्षाचे झाले ते काय नवसानी झाले होते. नवसानी झाल्यामुळे आईवडिलांना त्याचं फार कौतुक होतं. मग हस्तामलकांचं कौतुक असल्यामुळे काय झालं की त्या बाळाच्या भोवती सगळं घर फिरायला लागलं पहिल्या दिवसापासून. पण ते बाळ जसजसं मोठं होत गेलं, 8 वर्षाचं होईपर्यंत त्याला वाचाच आली नाही, बोलायलाच तयार नाहीत हस्तामलक. ऐकत नाहीत म्हणून बोलता येत नाही, का बोलत नाहीत म्हणून ऐकत नाहीत. सगळे घरामधले संभ्रमामध्ये पडले. आईवडिलांना अपार दुःख झालं. म्हणले अरे भगवंतानी आपल्याला कृपा करून नवसा सयासानी लेकरू दिलंय, पण ते मुकं लेकरू दिलं म्हणाले. नसतं दिलं तर बरं झालं असतं, आम्ही जिवंत असेपर्यंत बघू म्हणाले. आमच्या माघारी कोण आहे याचं. म्हणले अशी का आमच्यावरती अवकृपा भगवंतानी केली, असा विचार करत होते. रोज रात्री झोपताना रडत होते. आईवडिलांना रडू यायचं स्वाभाविक गोष्ट आहे. पोरगं नापास झालं तर रडतात. इथे तर त्याला मुकाच होता, त्याला बोलताच येत नव्हतं. पण योगायोगाने त्या ठिकाणी आचार्यांचा प्रवास झाला. आचार्य गावामध्ये आले. आचार्य म्हणजे शंकराचार्य गावामध्ये आले. आणि गावामध्ये आल्यानंतर काय झालं की मोठा सत्पुरुष आल्यानंतर ना त्याच्या दर्शनापेक्षा आपल्या सांसारिक गोष्टींची यादी घेऊन जाण्यात लोकांना रस असतो. मोठा सत्पुरुष फक्त गावात यावा, तिथे कळावं की असा असा सत्पुरुष गावात आलाय, सिद्ध आहे, महात्मा आहे, त्याच्या शब्दाला किंमत आहे, वाचा सिद्धी आहे, तो बोलतो ते खरं होतं. लोकांची लाईन लागून जाते. आचार्यांच्याकडे पण लोकांची लाईन लागली. हे बिचारे आपल्या लेकराला घेऊन गेले. 8 वर्षाचं लेकरू फक्त खातपीत होतं, कुठंतरी चक्कर मारत होतं आणि घरामध्ये कोपऱ्यामध्ये अक्षरशः पडून राहत होतं. त्या हस्तामलकाला आईवडील घेऊन गेले. आचार्यांच्याकडे नंबर लागला, समोर बसले. आचार्यांच्या पायावरती मुलाला घातलं. आचार्यांनी मुलाकडे बघितलं, आईवडिलाकडे बघितलं. त्यांना माहीत होतं ते काय म्हणते का, साधू संताला अशा प्रकारचं जर गिऱ्हाईक आलं तर मनापासून आनंद होतो. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारचे गिऱ्हाईक म्हणजे कोणतं, ज्याला प्रापंचिक गोष्टी मागायच्या आहेत. असं गिऱ्हाईक आलं की साधू संत मनातून आनंदी होतं. मोक्षाचा मार्ग विचारणारा आला ना की साधू संताला प्रश्न पडतो, आता याला सगळं सांगावं लागणार, सगळं शिकवावं लागणार, याला बरोबर घेऊन चालावं लागणार, याला हाताला धरून सगळं करावं लागणार. घर मागायला लागलाय, पोरीची नोकरी मागायला लागलाय, पोराचं लग्न मागायला लागलाय, शेती सोडून घ्या म्हणालाय, कुणाला तरी मारायचं ते मरावा म्हणायला लागलाय, करून टाका म्हणले. ह्यांनी काही फार फरक पडत नाही, हे सगळं मिथ्या आहे. कृष्णाने सांगितलं ना, तो भीष्मही नाही, तो द्रोणही नाही, ते कुणीच नाही म्हणले. हे तुमचा भास आहे सगळा. भासमान जगामधली मागणी जर कुणी करत असेल याचक, तर साधू संत मनातून आनंदी होऊन त्याला ते देऊन टाकतात आणि जा म्हणतात तुझ्या घरी. पण भासमान जगाच्या पलीकडची शाश्वत जगातली जर काही मागणी केली तर संतांना प्रश्न पडतो. म्हणजे आता याचा उद्धार केल्याशिवाय जमत नाही. तसं आचार्य जो कोणी येईल त्याला आपलं काय पाहिजे सांगा, काय पाहिजे सांगा. हस्तमलकाची आई उभं राहिली. ते शास्त्र आहे की बसायला समोर चालतं, परंतु विचारायचं असेल, संवाद करायचा असेल तर उभं राहून संवाद केला पाहिजे. आचार्यांच्या समोर आई उभं राहिली आणि म्हणाली, बघा महाराज, हे आम्हाला नवसा सयासानी झालेलं पोर आहे
8 वर्ष झाले बोलत नाही म्हणाले. फार अवघड आहे, आता आम्हाला फार चिंता पडली, आमचं कसं व्हावं, आमच्या माघारी पोराचं कसं व्हावं. ठीक आहे म्हणले, महाराज बघतो मी त्याला. महाराजांनी त्याच्याकडे बघितलं, महाराजांच्या लक्षात आलं आणि महाराजांनी त्याला संस्कृतमधनं संवाद करायला सुरुवात केली. आता मला ते संस्कृत येत नाही, पण विचारलं तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे, तू कुठून आलास, तुझ्या येण्याचं कारण काय आहे, अशा प्रकारचे प्रश्न महाराजांनी विचारले आणि हस्तामलकाने उत्तर दिलं, मी पुरुषही नाही, मी स्त्रीही नाही, मी ब्रह्मचारी नाही, मी गृहस्थ नाही, मी ज्ञानी आहे म्हणाले. मी कुठल्याही वर्णाचा नाही, मी ज्ञानी आहे, मला जन्म नाही, मला मरण नाही, मी अमर आहे म्हणाले. सगळं आत्म्याचं चिंतन त्या ठिकाणी हस्तामलक मांडत बसले. आचार्यांना आनंद झाला, आईवडिलांना पण आनंद झाला. ते उत्तर काही का असं म्हणे, पोरगं बोललं आपलं आज म्हणे, बरं झालं. आचार्य म्हणले जा घेऊन घरी, आता बोललंय पोरगं तुमचं. बोललं म्हणल्यानंतर आनंदाने घरी घेऊन गेले. जातानाच काय पेढे साखर काय घेऊन जायची ती गेली. घरामध्ये सगळं वाटलं, देवापुढे ठेवलं, सगळं झालं. आणि सकाळी बाळाला म्हणलं की बाळा दूध घ्यायचंय का तुला. बाळ पुन्हा मुकं, काही बोलायलाच तयार नाही. चिंतेमध्ये पडले. म्हणले असं कसं झालं, महाराजाकडे काही जादू आहे का काय माहीत नाही. म्हणले आपल्याकडे तर बोलत नाही आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा गेले महाराजांच्याकडे. महाराजांना म्हणले महाराज तुमच्यासमोर बोललं, आमच्यासमोर काही बोलत नाही. म्हणले ते तुमच्यासमोर बोलणारच नाही, ते माझ्यासमोरच बोलेल, माझ्याकडे देता का तुम्ही. त्यांनी दिलं महाराजांना. आचार्यांच्याकडे हस्तामलकाला दिलं. हस्तामलक महाराजांच्या बरोबर गेले आणि असं सांगतात त्या ठिकाणी की जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी आचार्यांनी वादविवाद केले, चिंतनं मांडली, ब्रह्मसूत्र भाष्य हे सगळे ग्रंथ लिहिले, त्या ग्रंथामध्ये शेवटचं मत हस्तामलकाचं घेत होते आचार्य, की हस्तामलक बरोबर एक आहे. आणि ते जेव्हा म्हणायचे की हा महाराज योग्य आहे, तेव्हा ते पुढे जात होते. अशा प्रकारची योग्यता अजानसिद्ध साधूच्या ठिकाणी असते. ते अजानसिद्ध आहे. तैसी दशेची वाट न पाहता, तशा प्रकारची दशा यायची गरज नाही. वयसेची या गावानं येतात, त्या वयात पण जाण्याची गरज नाही. बालवयीची सर्वज्ञता वरितयात. आमच्या माऊलींना कोण बघितलं होतं. एक मुक्ताबाई आणि स्वतःची आई लहानपणी बघितली होती, पण स्त्रीचे सगळे धर्म सांगतायत, नववधूचं लाजणं सांगतायत, नववधू आणि तिच्या नवऱ्याच्या बद्दलच्या संवादाबद्दल बोलतायत, म्हाताऱ्यांशी कसं वागावं सांगतायत, शास्त्र सांगतायत, युद्ध सांगतायत, समुद्र सांगतायत. कधी बघितलं असेल महाराजांनी समुद्र. का तर बालवयीचं सर्वज्ञता वरितयाते, ते अजानसिद्ध आहेत. अशा अजानसिद्धाचं चरित्र चिंतन करण्याच्या संदर्भामध्ये फल निश्चित मिळणार आहे. फल मिळणार. आपण आत्ता जे केलं तेच केलं. हस्तामलकाचं चरित्र चिंतन आपण केलं, त्याचं फल तुम्हाला मला नक्की मिळणार आहे. परंतु तितक्या फलाने आपलं भागत नाही म्हणाले. आम्हाला त्या प्रक्रियेमध्ये अजून पुढे जायचं आहे. आम्हाला नुसतं ऐकायचं नाही आहे, आम्हाला तसं व्हायचं आहे. हस्तामलक आम्ही होऊ शकणार आहेत का. नाही. सगळ्यात मोठं कारण आमचं 8वं वर्ष निघून गेलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही हस्तामलक तर काही होऊ शकत नाही. आम्ही माऊली होण्याचा विचारही करू शकत नाही. मग आम्ही काय केलं पाहिजे. मग आम्ही साधनसिद्ध सत्पुरुषाचं चरित्र चिंतन केलं पाहिजे. साधनसिद्ध म्हणजे काय, की जे तुमच्या माझ्यासारखे जन्माला आले, तुमच्या माझ्यासारखे जन्माला येऊन तुमच्या माझ्यासारख्या क्रिया केल्या, साधना केली, वेगवेगळ्या प्रकारचे कष्ट केले, भगवंताबद्दलची प्रीती दाखवली आणि त्या माध्यमातून भगवंताला गवसणी घातली, अशा प्रकारचं जे चरित्र आहे. आमचे प्रल्हाद महाराज साखर खेर्डेकर तसंच चरित्र आहे. चिंतामणी महाराज तसंच चरित्र. आमचे सद्गुरू गोपाळ महाराज नोकरी केली, पेन्शन घेतली, 7-7 मुलं, 5-5 मुली, त्यांची लग्न केले, त्यांचे सगळे ते काय रुसवे फुगवे सगळे काढले, जावयाचे रुसवे काढले, नातवाचे लाड केले, हे सगळं केलं त्यांनी. काय आहे, साधन सिद्ध आहे. समोर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला त्याच पद्धतीने समोर जायचं आहे, ज्या पद्धतीने अपेक्षित आहे, आणि स्वतःला सिद्ध करत जायचं. हे साधनसिद्धाचं चरित्र आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगतात की तुम्ही साधनसिद्ध माणसाचं चरित्र आणि त्याच्या चरित्रामधला कोणता अनुभवाचा जो भाग आहे, त्या भागाचं चिंतन केलं तर तुमच्यासाठी ते फलदायी होईल, अशी भाषा या ठिकाणी वापरतात. तुकाराम महाराजांचं चरित्र आपण बघितलं. साधनसिद्धाचं चरित्र. 21 वर्ष संसार केला. 21 वर्षानंतर मग त्यांना उपरती झाली, वैराग्य प्राप्त झालं. उपरती नाही, वैराग्य प्राप्त झालं. आणि त्या वैराग्याच्या बळावरती डोंगरावरती गेले. साक्षात चतुर्भुज परमेश्वराचं दर्शन त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि मग नंतर त्यांचं वेगळं चरित्र पण सुरू झाल्याचं आपण बघतो आहोत. ते अजानसिद्धासारखं चमत्कार करणारं चरित्र आपण तुकोबांचं बघितलेलं आहे. परंतु साधना केली. वाल्मिकीने एवढे पाप केले, सगळं केलं, पण किती वर्ष तपश्चर्या केली. आणि ती तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ते सगळं त्या ठिकाणी मिळालं. भगवंताचं सानिध्य आणि प्राणापरवते होणं भगवंताच्या त्यांना मिळू शकलं. ध्रुवानी आढळपत काय सहज मिळालं आहे का त्याला. किती प्रकारची तपश्चर्या केली. काय तुळशीचं एक काय पान घ्यायचं दिवसभरात, एक थेंब काय पाणी घ्यायचं, अजून काय काय ते बरंच जातं. भागवत ऐकलं तर ते सगळ्या गोष्टी लक्षात येतील आपल्या. हे सगळे साधनसिद्ध सत्पुरुष आहेत. भगवंत म्हणतात तुम्ही साधनसिद्ध सत्पुरुषाचं चरित्राचं जर चिंतन केलं तर तुम्हाला मी प्राणापरवता करेल. कारण कशामुळे, नुसतं तुम्ही आमचे आहेत म्हणणं गोष्ट वेगळी आहे. एक लक्षात घ्या, माझं आणि कुणाचं तरी खूप प्रेम आहे इथे सेलूमध्ये, आणि त्याचं प्रेम आहे म्हणून मी त्याच्याकडे गेलो. आता त्याच्याकडे गेल्यानंतर
त्याच्या घरी बसलो, सगळं झालं. त्याच्यामध्ये माझ्याबद्दल आदर आहे, सगळं ठेवून घेतलं. आदल्या दिवशी गेल्याच्या दिवशी चांगला स्वयंपाक करून खाऊ घातलं, सगळ्या प्रकारचं केलं. आणि मग नंतर काय झालं की दुसऱ्या दिवशी माझे गुण लक्षात यायला लागले. प्राणापुरवता होतो मी, परंतु प्राणापुरवता असण्याच्या पुढच्या पायऱ्या माझ्याजवळ नव्हत्या. मग स्वयंपाकातला एक एक पदार्थ कमी होणार आणि मी जावं अशा प्रकारची व्यवस्था ते कुटुंब लावणारच आहे. तसं आपलं होऊ नये म्हणतात भगवंताकडे. तुम्ही चरित्र ऐकले ना, आता तुम्ही प्राणापुरवते होणार, पण प्राणापुरवते होऊन भगवंताच्या घरी राहिल्यानंतर त्याच्या मनासारखं तुमचं वर्तन जर व्हायचं असेल तर तुम्हाला ते सत्पुरुषाचे गुण तुमच्या अंगी आले पाहिजेत, तर तो तुम्हाला त्याच्याजवळ ठेवून घेणार आहे. आणि ते गुण केव्हा येतील तर ज्यांनी तुमच्यासारखं आयुष्य असताना ती पदवी, ती पातळी, ती पात्रता, तशा प्रकारचं श्रेष्ठत्व ज्यांनी प्राप्त केलं आहे तसं तुम्हाला व्हायचं आहे. म्हणून साधनसिद्धाचं चरित्र तुम्हाला ऐकायचं आहे, त्याचं चिंतन करायचं आहे, त्याची प्रशंसा करायची आहे. तुम्ही लीला चरित्राच्या मागे फारसं मोठ्या प्रमाणामध्ये जायचं नाही. आधीच मी तुम्हाला बोललो की पुण्य कमी असल्यामुळे तिथे विश्वास बसत नाही. लीला करणं आमच्या आवाक्यामध्ये नसतं, त्याच्यामुळे त्याचं अनुकरण करून तसंच करायला जर आम्ही गेलो तर फजिती पण होऊ शकते. मग आम्हाला काय करता येतं म्हणाले. नाथ महाराजांनी साधना केली. साधनसिद्धाचं अत्यंत अप्रतिम उदाहरण आहे एकनाथ महाराजांचं. लहानपणी गेले देवगिरीच्या किल्ल्यावरती, महाराजांच्या पायाला मिठी घातली जनार्दन स्वामींच्या आणि म्हणाले नाही नाही, मला माझा तुम्ही उद्धार करून द्या. आणि मग सांगितलेली सगळी साधना एकनाथ महाराजांनी केली. सामान्यासारखे जगले, घर चालवलं, लग्न केलं, संसार केला, मुलाशी भांडण झालं, काय काय व्हायचं आपल्या आयुष्यात जे होणार आहे किंवा होतं आहे ते सगळ्याच्या सगळं नाथ महाराजांच्या आयुष्यामध्ये झालं. परंतु त्याचा आणि प्रत्यक्ष परमार्थाचा संबंध येऊ न देणं हे साधनसिद्ध सत्पुरुषाचं लक्षण आहे. आणि आम्हाला तेच शिकायचं आहे, म्हणून त्यांचं चरित्र आम्हाला ऐकायचं आहे. काय आहे की त्याच्या पडो चिरा संसाराशी, देव ज्याच्या घरी येतो ना, येतो देव ज्याच्या दाराशी, त्याच्या पडे चिरा संसाराशी. तुकाराम महाराजांचीच भाषा आहे की देव ज्याच्या दारात येतो त्याच्या संसाराला चिरा पडतो. म्हणजे काय की ते संसार डब घायलाच येतो म्हणाले त्याचा, असं त्यांनी तिथे वर्णन केलेलं आहे. का तसं केलेलं आहे त्याच्या मागची भूमिका वेगळी आहे. परंतु आता जर आमच्या बाबतीमध्ये असं झालं की कधी बाबासाहेब महाराजाला गेलो नाही, काही नाही, 4-5 वर्ष झाले ते ज्ञानेश्वरी प्रवचनवाले लोक बोलवायला लागलेत, पण काही इच्छा झाली नाही. पण यावर्षी मात्र ठरवलं की काही करायचं आहे आणि आपल्याला ज्ञानेश्वरी प्रवचन 30च्या 30 दिवस आपल्याला त्या ठिकाणी ऐकायचं आहे. अशा प्रकारचं ठरवल्यानंतर आले ज्ञानेश्वरी प्रवचनाला. इकडे श्रावण सुरू झाला, तिकडे झड सुरू झाली, सगळं चिबडून गेलं, शेतात काही राहिलं नाही. आता काय करायचं म्हणजे, ज्या जात नव्हतं ज्ञानेश्वरी प्रवचनाला तेच बरं होतं, काहीतरी घरामध्ये येत होतं, 2-5 खंडी तरी माल होत होता म्हणाले. इथे गेलो ज्ञानेश्वरी प्रवचनाला आणि सगळंच गेलं. त्याच्या पडे चिरा संसाराची त्याची तयारी ठेवायची. भगवंत आपल्याला एका अर्थाने वैराग्याकडे जाण्यासाठी संसाराच्या मोहापासून मुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करत असतो. संसाराच्या मोहातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे म्हणून तर चाललंय ना. कशासाठी दुःख मागतात संत लोक देवाजवळ, काय मला फक्त दुःख दे म्हणतात. त्या दुःखामध्ये तुझी आठवण येईल आणि तुझी आठवण आली की मी तुझ्या जवळ जाईल. त्याच्यामुळे लौकिकातला जो काही आपला व्यवहार आहे, म्हणजे सुबत्ता आली तरी आणि आपत्ती आली तरीही, मी आपत्तीचं उदाहरण तुम्हाला दिलं की चिबडला आणि सगळं शेत वाया गेलं, तिथे त्या ठिकाणी काहीच मिळालं नाही, पण सुबत्ता पण येऊ शकते म्हणाल. ती सुबत्ता आल्यानंतर काय करायचे, दोन्हीकडे ती सुखदुःख समेकृत्वा त्या पद्धतीची तुमची भूमिका असली पाहिजे. तुकाराम महाराज कोणाच्या तरी शेतावरती नोकरीला गेले, घरामध्ये काहीच नव्हतं. तो म्हणला माझी ज्वारी राखण करा, राखण केल्यानंतर तुम्हाला 1 मन धान्य देतो म्हणले. मी चांगलं 2-4 खंडीचं शेत होतं, राखण करा म्हणल्यावर तुकोबा राय म्हणले बरं आहे, घरी बोलणेच खायला लागलो, एरवी पोरांना खायला नाही हे ते 2 मन 1 मन धान्य म्हणजे चांगली गोष्ट आहे म्हणाले. करतो म्हणले मी, काय वर बसायचं तिथे मचानावरती आणि विठ्ठल विठ्ठल जप करायचं, मला दुसरं काय लागतं म्हणले, रामकृष्ण हरीशिवाय मला काही दुसरं काम नाही आहे. करतो म्हणले, पण काम काय करायचं आहे, नाही पाखरं राखायचे म्हणले तुम्हाला. ठीक आहे म्हणले, पाखरं राखतो, हरकत नाही. गेला तो माणूस त्याच्या कामाला, 2 महिन्यासाठी निघून गेला. चांगलं धान्य समोर आलं होतं, कंस भरत होते, दाणे लागत होते. महाराज वरती गेले, रामकृष्ण हरी सुरू केलं आणि पाखरं राखायचं सांगितलं. म्हणले आपल्याला हे 5-50 पाखरांनी काय होते म्हणले. आवाज दिला पाखरांना, सगळे पाखरं बोलवले म्हणले, सगळेच राखू आपण या शेतात. सगळे पाखरं तुकोबारायांनी राखले. महिन्यानी पुन्हा तो माणूस आला. आल्यानंतर बघितलं तर काहीच नाही, नुसतं कंस उभे, दाना एकही नाही त्या कंसामध्ये. तुकोबारायला म्हणलं हे काय केलं तुकोबा, मी तुला पाखरं राखायला सांगितले होते असं. तो मला तुम्ही राखा म्हणले, मी राखले, कमी पडले मी दुसऱ्याच्या शेतातले बोलावले म्हणले, माझ्या ताकदीने आवाहन करून आणले आणि सगळं मी केलं. तुम्ही म्हणता काय मी चांगलं काम नाही केलं. जगाच्या दृष्टीने अत्यंत वाईट काम केलं होतं. शिक्षा झाली, पंचांकडे गेले. तुकोबांनी पुढचे 5 वर्ष त्याच्याकडे काम करायचं असं ठरलं की पुढचे 5 वर्ष फुकट काम करायचं. पण एका पंचाला असं वाटलं की नाही एकदा बघू तर द्या म्हणले, शिक्षा द्यायच्या आधी त्या शेतात जाऊन बघू द्या नेमकं काय केलं आपल्या तुकोबानी. ते गेले तुकोबाबरोबर त्या माणसाला घेऊन. बघितलं तर ते इतकं बहरलेलं शेत होतं की बघायचंच काम नाही.
आता झाली म्हणले ज्वारी तयार करून बघा. 20 खंड्या ज्वारी तयार झाली. 2 खंड्याचा त्याचा हिशोब होता. तो म्हणला होता की माझं 2-4 खंड्याचं शेत आहे, 4 खंड्या माल होतो मला. तिथे 20 खंड्या ज्वारी झाली. मग पंच म्हणले तुझे 4 खंड्या काढून घे, तुकोबाच्या 16 खंड्या दे म्हणले. ते त्याच्या आहेत, त्यांनी गोळा केलेल्या खंड्या आहेत म्हणले, तिथे सगळं देऊन टाका. आलं तुकोबांच्या घरी ते धन. 16 खंड्या धन आल्यानंतर आमच्या तुकोबारायांनी खरपाले तर पुन्हा 1-2 वर्ष काही करायची गरज नव्हती. त्या काळामध्ये पोट भरण्याच्या पलीकडे जबाबदाऱ्याच काय होत्या. तुकोबा म्हणले ते 16 खंडी धन म्हणले माझं पांडुरंगाचं माझ्या विश्वंभर बाबाने उभं केलेलं मंदिर पडायला झालंय, ते मंदिर बांधायला हे पैसे वापरा म्हणले. माझ्या घरामध्ये नकोय मला. माझी 1 मन 2 मन जी काही मजुरी ठरली होती तेवढीच फक्त मला द्या, मला वरचं काही नकोय. अशा प्रकारची भावना होणारे जे संत आहेत त्या संतांच्या चरित्राचं आम्ही चिंतन केलं पाहिजे. ते साधन सिद्ध आहे, करून दाखवले त्यांनी, निष्प्रहता दाखवली. फुकटचं घरामध्ये येऊ द्यायचं नाही अशा प्रकारची जी भूमिका सांगतात ते प्रत्यक्ष करून दाखवले की हे 16 खंड्या धान्य मी देऊन टाकलं, त्या मंदिराला दिलं, माझा आणि त्याचा संबंध नाही. अशा प्रकारचं चरित्र त्या ठिकाणी त्यांनी करून दाखवलं. तशा साधन सिद्धांचं चरित्र आम्ही ऐकलं पाहिजे. चरित्रामध्ये अपार गोडी आहे बघा. व्यासांनी पुराणं लिहिली, व्यासांनी काय महाभारत लिहिलं. पुराणामध्ये काय आहे? सगळं भगवंताच्या लीला आहे. महाभारतामध्ये काय आहे? इथून तिथून श्रीकृष्ण आहे. एवढं होऊनही व्यासांचं पोट भरलं नाही. म्हणाले नाही माझं पोट भरत नाही म्हणले. भगवंताबद्दल बोलून त्याचं चरित्र कथन करून माझं पोट भरत नाही, मग काय करतो म्हणले. नाही मग मी आणखी भागवत लिहितो. आणि भागवतामध्ये पुन्हा श्रीकृष्णाचं चरित्र त्यांनी सांगितलं. म्हणजे व्यासांनी ते पुराणामध्ये पण भगवंताला सांगितलं, व्यासांनी महाभारतामध्ये पण भगवंताचे लीला वर्णन केल्या, आणि शेवटी पुन्हा महाभारताच्या नंतर त्यांनी श्रीमद भागवत लिहून पुन्हा श्रीकृष्णाचं चरित्र त्या ठिकाणी लिहिलं. आमच्या तुकोबांचं चरित्र भक्त सिंधूमध्ये मंबाजी महाराज यांनी भक्तचरित्र आणि भक्त सिंधू आणि संत सिंधू या दोन्ही ग्रंथामध्ये त्यांचं चरित्र लिहिलं गेलं. आणि ते लिहिल्यानंतर पुन्हा ती इच्छा झाली की नाही नाही हे काहीच नाही म्हणाले, हे अजून काहीतरी लिहिलं पाहिजे. आणि तुकाराम महाराजांचं स्वतंत्र चरित्र पुन्हा त्या ठिकाणी लिहिलं गेलं. ह्या चरित्राची गोडी आहे. त्याच्यामध्ये उतरल्यानंतर, त्याचा आस्वाद घेतल्यानंतर, त्याच्याबद्दल प्रीती मनामध्ये उत्पन्न झाल्यानंतर त्या चरित्रामध्ये आपल्याला रस यायला लागतो आणि आपण त्या चरित्राकडे आकर्षित होतो. हे सगळे आकर्षण करणारे सगळे सत्पुरुष आहेत. त्यांच्याकडे आकर्षित झाल्यानंतर, त्यांच्याकडे गेल्यानंतर मग आपल्या लक्षात येतं की आपण कशा पद्धतीने या चरित्रांचं चिंतन केलं पाहिजे. महपती बाबांनी ते तुकारामांचे चरित्र लिहिले, 3 वेळेला लिहिलं. पहिल्यांदा भक्तसिंधूमध्ये लिहिलं, दुसऱ्यांदा संत चरित्रामध्ये लिहिलं आणि तिसऱ्यांदा पुढा स्वतंत्र लिहिलं. निळोबांनी सगळ्या अभंगातून तुकोबांची कीर्ती गायली, परंतु पुन्हा 332 श्लोकांची स्तुती लिहिली. तुकोबांची स्तुती आहे, 332 श्लोक लिहिले. त्यांनी स्वतः तुकारामांना बघितलं पण नव्हतं, परंतु जे चिंतन त्यांनी तुकोबांचं केलं त्या चिंतनाच्या आधारे 332 श्लोकांची स्तुती त्या ठिकाणी निळोबांनी लिहिली. हे चरित्राचं चिंतन आहे. हे चरित्राचं चिंतन अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून आपण जे सारं रूपाने बघितलं आत्ता की आपल्याला चरित्र चिंतन करायचं आहे. कशासाठी करायचं आहे की तेनेची काय माझं मन शांत होतं म्हणाले, जे प्रशंसती भक्तचरित्रा, ते भक्ताचं चरित्राची प्रशंसा जे करतात आणि भक्ताच्या चरित्राचं चिंतन जे करतात असे लोक मला प्राणापेक्षा प्रिय आहे. प्राणापेक्षा प्रिय म्हणताना त्या प्राणाबरोबर त्यांनी लक्ष्मीचा, संकर्षणाचा, ब्रह्मदेवाचा आणि शंकराचाही उल्लेख केला आहे. म्हणजे जगात असं कुणीही राहिलं नाही जे मला प्रिय आहेत असं तुम्हाला वाटतं ना, त्या सगळ्यांच्या पलीकडे माझ्या स्वतःच्या पेक्षा देखील मला ते प्रिय आहेत. कोण? भक्त मला प्रिय आहेत. मग त्या भक्तांची लक्षणं काय की ते जर संतचरित्र ऐकत असतील, संतचरित्राचं चिंतन करत असतील तर ते आणखी मला प्रिय आहेत. अशा प्रकारची माऊलींची भाषा आहे. म्हणून आपण चरित्र चिंतनाचा या ठिकाणी विचार केला. चरित्र चिंतन म्हणजे काहीतरी 1 वर्षामधनं पारायण करायचं आहे, भागवताची कथा लावायची आहे, रामायणाची कथा लावायची आहे, तेवढ्यापुरतं त्यात वाती वळायच्या आहेत, अजून काय करायचं आहे, काय बाकीच्या लोकांना फक्त येऊन 4 लोक भेटत आहेत. इतकं सोपं नाही आहे. जसं ते उदरनिर्वाहाचं साधन नाही ना, तसं ते करमणुकीचं पण साधन नाही. ते आत्मोद्धाराचं साधन आहे. म्हणून ते संतचरित्र आम्हाला करायचं आहे. मग ते संतचरित्र छोटा असेल, मोठा असेल, 7 दिवस करायचं असेल, महिनाभर करायचं असेल, ते संतचरित्र आम्ही केलं पाहिजे. महिपती बाबांनी ते केलं, त्यांना ते भगवंताला प्राणापुरवते प्रिय झाले. व्यासांनी ते केलं, व्यास देखील प्राणापुरवते प्रिय झाले आणि आम्हाला सांगून पण टाकलं की तुम्ही हे करा म्हणजे तुम्ही भगवंताला प्राणाहून जास्त प्रिय व्हाल. ह्या संतांचं चरित्र आपण केलं पाहिजे. आपण संतचरित्राबद्दल बोललो म्हणून संतचरित्रामधले 2 चरित्र कथा आपण ऐकू आणि मग ही सेवा आपण या ठिकाणी थांबू. आपल्या सगळ्यांना ज्ञात असणारे संत म्हणजे पैठणचे संत एकनाथ महाराज. अत्यंत अधिकारी सत्पुरुष होते. सगळी साधना झाली होती. ते काशीमध्ये पण त्यांच्या ग्रंथाला हत्तीवरती ठेवून त्याची मिरवणूक काढली होती
आणि काशीतल्या तिथल्या विद्वान लोकांनी एकनाथ महाराजांची स्तुती केलेली होती किंवा काय 18,000 ओव्यांचा ग्रंथ येतो, त्या 18,000 ओव्याच्या ग्रंथाची रचना महाराजांनी केली. खूप कौतुक झालं. महाराज काशीची यात्रा संपून परत आले आणि विचार केला की आता यात्रा संपवलेली आहे तर आपण मावंद केलं पाहिजे, म्हणजे यात्रेहून आल्यानंतर काहीतरी घरी पूजा केली पाहिजे आणि लोकांना बोलवलं पाहिजे. आप्त इष्ट आहेत, सगळे सोयरे आहेत, सज्जन आहेत आजूबाजूचे, त्यांना आपण बोलवलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार महाराजांच्या डोक्यात आला. महाराज म्हणाले की आपण असं करूयात, आपल्या गावातले लोक तर येतील म्हणाले, आजूबाजूचे ब्राह्मण जे कोणी विद्वान लोक आहेत पैठणमधले त्यांनाही आपण बोलवू. माझी प्रीती म्हणली सगळ्या समाजाबरोबर आहे. नाथ महाराज तर सगळ्या समाजात जायचे, सगळीकडे जाऊन भजन पूजन भारूड कीर्तन करायचे, त्याही लोकांना बोलावू म्हणाले. आणि असं करू म्हणले आपल्या जवळपासचे माहीत असणारे विद्वान लोक पण बोलावू म्हणले, सत्पुरुष पण बोलावू. मग म्हणले काही सत्पुरुषांना मी आमंत्रण द्यायला पाहिजे, काहीला अजून कोणी आपण करतो ना लग्नाची पत्रिका देताना, नाही नाही त्या ठिकाणी मलाच गेलं पाहिजे म्हणे. ते मलाच गेलं पाहिजे. त्याच्यात एक घर होतं दासोपंताचं आंबेजोगाईला. नाथ महाराज म्हणले मी स्वतः जाऊन आमंत्रण देईल, फार साक्षात्कारी सत्पुरुष आहेत आणि त्यांच्याकडे जातो. महाराज गेले दासोपंतांच्याकडे आमंत्रण द्यायला. आता ते कसे गेले, मजल दरमजल करत गेले का योगमार्गाने गेले आपल्याला माहिती नाही, पण गेले. आंबेजोगाईला गेल्यानंतर दासोपंतांच्या दारावरती वर्दी दिली. ते पण साक्षात्कारी श्रीमंत ऐश्वर्य संपन्न साक्षात दत्ताशी संवाद साधणारे असे ते योगी सत्पुरुष होते. आतमध्ये वर्दी गेली दासोपंतांच्याकडे की एकनाथ म्हणून पैठणचे महाराज आलेले आहेत, ते तुम्हाला भेटायचं म्हणतात. त्यावेळेला दासोपंत आपल्या त्या काय म्हणतो त्याला दिवाण असतो मोठा असा तो जुन्या काळातला, त्याच्यावरती बसलेले होते, सोंगट्या खेळत होते. आणि सोंगट्या खेळायला पार्टनर म्हणजे समोरचा जो असतो ना तो साक्षात दत्त बसलेले होते. दत्त महाराज आणि दासोपंत दोघंजणं सोंगट्या खेळत होते. वर्दी आली, एकनाथ महाराज आले तुम्हाला भेटायला. वर्दी आल्याच्या क्षणाला त्या ठिकाणाहून दत्त अंतर्धान पावले, दत्त गुप्त झाले त्या ठिकाणी. आणि मग एकनाथ महाराज आले, आमंत्रण दिलं, माऊंदय म्हणाले माझ्या घरी या तुम्ही महाराज. अत्यंत विनम्रतेने पाया पडून हे ते सगळं आमंत्रण दिलं आणि जातो म्हणाले. नाही म्हणजे प्रसाद घ्या, प्रसाद पण घेतो म्हणाले. प्रसाद घेतला त्या ठिकाणी दत्त महाराजांचा आणि एकनाथ महाराज जायला निघाले. दासोपंतांच्या मनामध्ये आलं की बघा म्हणले काय ते काशीमध्ये जाऊन 18,000 ओव्यांचा ग्रंथ लिहिलाय, काय हत्तीवरून मिरवणूक काढली, काय केलं, पण काय अधिकार नाही म्हणाले. जनार्दन स्वामींचे शिष्य, घरामध्ये दत्ताची उपासना, पण बघा म्हणले ते इथे आले आणि दत्त अंतर्धान पावले म्हणाले. म्हणजे दत्त महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याची काही एकनाथ महाराजांची योग्यता नाही. अशा प्रकारचा अहंकार दासोपंताच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि जिथे अहंकार निर्माण होतो ना तिथे माणूस जायचं नसलं तरी मुद्दाम जातो, ठरवून जातो त्या ठिकाणी. जिथे जाऊन असं काहीतरी दाखवायचंय मी फार मोठा आहे ते दाखवायसाठी दासोपंत म्हणले सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल. आता म्हणले एकनाथांच्या घरच्या माऊंद्याला आपल्याला जायचं आहे आणि दाखवायचं म्हणले. ते असं उपरणं विपरणं गळ्यामध्ये ठेवून दाखवायचं की आपण कोण आहेत, साक्षात दत्त आपल्याशी संवाद साधतात म्हणाले. आणि एकनाथाला तर साधं दर्शनही दिलेलं नाही. असा विचार करत करत दासोपंत महाराज त्या ठिकाणी, ते पण श्रेष्ठ मोठे महात्मा, आले पैठण नगरीमध्ये. पैठण नगरीमध्ये आले. नाथांचा वाडा कुठे म्हणल्यावर सगळ्यांनी सांगितलं आतमध्ये जा महाराज. नाथांच्या वाड्याकडे निघाले, मागे लवाजमा सगळा शिष्यांचा. आणि दारावरती आले. नाथ महाराजांच्या दारावरचं चित्र बघून दासोपंतांच्या पायाखालची जमीन सरकली. काय चित्र होतं, नाथ महाराजांच्या दारावरती चोपदार म्हणून साक्षात दत्त महाराज उभे होते. दासोपंतांना वाटलं हे काय प्रकरण आहे, म्हणले माझ्या घरी आले तेव्हा अंतर्धान पावले, इथे चोपदारी, दत्त चोपदारी करीत असे, असं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे कथेमध्ये. मग त्यांनी दत्ताला बाजूला बोलवलं, तेही अधिकारी होते. म्हणले हे काय चाललंय म्हणले, तुम्ही तिथे माझ्या घरी एकनाथ महाराज आले, तुम्ही तिथून निघून गेलात, इथे आत्ता त्याच्या दारावरती चाकरी करायला लागलात, मला फसवायचं काम करता का म्हणाले. ते म्हणले अरे फसवायचं नाही, तुझी योग्यता आहे माझ्याबरोबर सोंगट्या खेळायची, म्हणून तुझ्याबरोबर मी सोंगट्या खेळल्या. पण हा मालक आहे म्हणले, त्याच्यासमोर मी कशा सोंगट्या खेळणार आहे, मालकाच्या दारातच उभं राहावं लागतं मला. अशा प्रकारची प्रचंड योग्यता असणारे एकनाथ महाराज आमच्या आजूबाजूला होऊन गेले. त्यांचं चरित्र आपण चिंतन केलं पाहिजे. त्या चरित्रात बघितलं पाहिजे की सांसारिक दुःखानंतर देखील कशा पद्धतीने माणसांनी पारमार्थाकडची आपली वाटचाल बंधनं केली पाहिजे. सार्वजनिक अपमानामध्ये पण कशा पद्धतीने शांती चित्तामध्ये धरून सगळ्यांच्या प्रति भगवत भाव कसा ठेवला पाहिजे. मग ते चुळा भरणारे लोक असतील, आणखी काय 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 असतील, नाव ठेवणारे असतील, ते कुच्चर ओटा म्हणून तिथला पैठणचा, त्या सगळ्यांचे अनुभव एकनाथ महाराजांनी घेतले ना. परंतु ते अनुभव घेत असताना देखील त्यांचं पण कल्याण त्यांनी मागितलं की त्यांचंही कल्याण होऊ द्या, माझं तर होऊच द्या. अशा साधनसिद्ध भक्ताचं चरित्र जे आहे ते आपण चिंतन केलं पाहिजे. दुसरे अलीकडच्या काळामधले महान विभूती प्रल्हाद महाराज साखर खेर्डेकर, अत्यंत चांगली साधना त्यांनी केली, स्वतः सिद्ध होते. पाहिजे तो अधिकार होता, पाहिजे तो चमत्कार करण्याची क्षमता होती, पाहिजे तो चमत्कार त्यांच्यापुढे हात जोडून उभा होता.
परंतु महाराजांनी आयुष्यामध्ये असा चमत्कार कधीही केला नाही. उलट आपल्या घरावरती 3 वेळेला तुळशीपत्र ठेवलं. एक दिवस प्रवास करत होते बैलगाडीनी महाराज, जुन्या काळातली गोष्ट आहे. प्रवास करत असताना ते पंचायतन होतं त्यांच्याकडे, राम सीता आणि त्यांचे सगळे ते 5 देव. त्या देवाचा पितळेचा डबा होता. तो डबा रस्त्यामध्ये पडला. बैलगाडीमध्ये आता कुठेतरी आदळा लागला, डबा पडून गेला. मुक्कामाला गेले महाराजांचे सगळे लोक आणि म्हणले आता चला संध्याकाळच्या वेळेला रामरायाला रामरक्षा करायची आहे, पूजा करायची आहे, डबा शोधा. डबा सापडलाच नाही. डबा कुठेतरी पडला. सगळीकडे म्हणजे काय हाहाकार उडाला. महाराज म्हणले काही माहीत नाही मला, म्हणजे ज्या अर्थी रामरायांनी डब्यामधून बाहेर गेलेत माझ्या गाडीमधून, त्या अर्थी माझा काहीतरी अपराध झाला आहे. सतत 3 दिवस महाराज अन्न पाण्याशिवाय एकाच आसनावर बसून राहिले आणि तिसऱ्या दिवशी तो डबा जिथे कुठे होता तो प्रत्यक्ष रामरायांनीच कदाचित आणून महाराजांच्या समोर ठेवला. तिथे पूजा झाली, नैवेद्य झाला आणि मग महाराजांनी अन्नपाणी प्राशन केलं. आमच्या समोरचे महाराज आहेत, इथे बसलेल्यापैकी अनेकांनी त्यांना कदाचित साक्षात बघितलं पण असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या संत महात्म्यांचं चरित्र आपण चिंतन केलं पाहिजे आणि त्या चिंतनाच्या माध्यमातून आपण भगवंताला प्राणाहून प्रिय झालं पाहिजे. आम्हाला नरदेह मिळाला आहे, खरंच हे कुठेही मिळत नाही. आम्ही मुमुक्षू आहोत, ही त्याच्या पुढची पायरी पण आम्हाला मिळाली. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती, तेथ विवेकू आणि परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. सुंदर भाषा नाथ महाराजांची आहे की आमचंच वर्णन आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती, आम्ही भारतात जन्माला आलो, हे तो परमभाग्याची संपत्ती, आम्ही परमभाग्य मिळवलेलं आहे. तेथ उभं राहिलोत बघा. दरवाजा केव्हाही उघडणार आहे. आता कधी उघडेल, काय उघडेल, थोडं इकडे तिकडे जाऊन येतो, चक्कर मारून येतो, अजून काहीतरी करतो. तो क्षण जर दरवाजा उघडण्याचा निघून गेला तर पुन्हा जन्मोजन्मी आम्हाला थांबावं लागेल. पुनरपी जननम पुनरपी मरणम जठरे शयनम, पुन्हा ते 84 लक्ष योनीचा फेरा. आता दरवाजात उभे आहेत ना आपण, आत्ताच जेव्हा दरवाजा उघडेल तेव्हाच आम्हाला आत जायचं आहे आणि आत जाण्यासाठी आमच्या पायाला बळ येणं आणि आमची बुद्धी तशा प्रकारची होणं, याच्यासाठी महाराज जसं म्हणतायत की भक्तचरित्रांचं जी प्रशंसा आहे ती प्रशंसा तुम्ही केल्याचं चिंतन तुम्ही केलं पाहिजे. लीळा चरित्राकडे आपण बघितलं नाही पाहिजे. गंमत म्हणून बघणं, एखाद्या वेळेला मनोरंजन म्हणून ऐकणं ठीक आहे, परंतु अनुभव चरित्राचं चिंतन आम्ही केलं पाहिजे. अनुभव चरित्राचं चिंतन करत असताना साधन सिद्ध सत्पुरुष निवडले पाहिजेत. अजान सिद्ध सत्पुरुषांच्या मागे आपण जाऊ नये, कारण आपण तसे होऊ शकत नाहीत. कारण आमच्याकडे सगळ्या प्रकारची बंधनं आहेत. आम्ही साधी माणसं आहोत. साध्या माणसासाठी साधन सिद्ध पुरुषाचं चरित्र आम्हाला ऐकायचं आहे आणि हे सगळं ऐकल्यानंतर आमचं चरित्र आम्हाला सुधारायचं आहे. आमच्या चरित्रामधला सुष्ठभाग वाढवायचा आहे आणि आमच्या चरित्रातला दुष्टभाग कमी करायचा आहे. जेव्हा आम्हाला ती सिद्धता प्राप्त होईल तेव्हा भगवंताच्या प्राणापुरवते व्हायला वेळ लागणार नाही. कारण भगवंताला पण गरज आहे. त्यांनी आम्हाला इथे पाठवून दिलेलं आहे आणि आता आमच्या अभ्यासाचा रिझल्ट बघायला लागला. आपली पोरं शाळेत जातात, परीक्षा देतात आणि बघतात त्यांच्या मार्कलिस्टची आमच्यापेक्षा मुलापेक्षा आईवडिलाला गरज असते प्रमाणपत्राची. काय प्रगती पुस्तक आहे, आईवडीलच काळजी करतात ना, तसा भगवंत आमचा पालक आहे. त्यांनी आम्हाला पाठवले परीक्षा द्यायला. आम्ही परीक्षेत पास होत असू तर त्याला मनातून आनंद होणार आहे आणि तो आनंद होण्यासाठी म्हणून तो हा मार्ग सांगतो. त्यातला अत्यंत सोपा मार्ग भक्तीच्या माध्यमातून तुम्ही ते प्राणापुरवते व्हा अशा प्रकारचं सांगतायत. आणि भक्ती तुमच्या मनामध्ये ठसण्यासाठी, भक्तीमध्ये तुम्हाला श्रेष्ठता, कौशल्य त्याचं प्राप्त होण्यासाठी, तज्ज्ञता प्राप्त होण्यासाठी संतांच्या चरित्राचं चिंतन करा. आज आपण काही संतांचं या ठिकाणी चिंतन केलं. मला वाटतं आपल्या परिचयामधले, आपल्या सहवासामधले, आपल्या श्रुती ऐकण्यामधले संतांच्या चरित्रांची आपण पारायणं केली पाहिजेत, ऐकलं पाहिजे, त्यातनं बोध घेतला पाहिजे आणि आपल्या सुष्ट चरित्राला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजची सेवा बाबासाहेब महाराजांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी आजच्या चिंतनाला विराम देऊयात. पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की जय. केशवराज बाबासाहेब महाराज की जय. केशव भारत माता की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांडियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तू भूता
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिनी लोकी, भजी जो आदि पुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टा दृष्ट विजयी व्हावे जी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, आहोईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देओ सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देओ सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देओ सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, केशवराज बाबा साहेब महाराज की जय, भारत माता की जय. श्रोते हो, आज आपण जयंतराव धानोरकर महाराज यांची प्रवचन सेवेचं श्रवण केलेलं आहे. जयंतराव धानोरकर महाराज आध्यात्मिक क्षेत्रातलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर आपले ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. वारीवरील चिंतन दूरदर्शनच्या विविध वाहिन्यावर प्रसारित झालेले आहेत. त्याचप्रमाणे आषाढ महिन्यामध्ये जेव्हा वारी निघते तेव्हा फेसबुक या सोशल मीडियावर आपले कायम ब्लॉग असायचे, ते सुद्धा वाचनीय ब्लॉग होते. आपलं आजचं अभ्यासपूर्ण वाचन प्रवचन हे सगळ्यांना आज इथे प्रेरित करून गेलेलं आहे. आपला भागवत धर्माची सेवा जी आहे ती अशीच पुढे निरंतर चालू राहो आणि आमच्या सेलूकरांनाही आपल्या सेवेचा लाभ भेटो, ही सदिच्छा मी केशवराजाच्या चरणी, माऊलीच्या चरणी करतो. आणि उद्याची प्रवचन सेवा हरिभक्त पारायण रत्नाकरराव देशमुख माजलगाव यांची आहे आणि प्रसादाची सेवा नंदलालजी मेघजी पद्मावत यांची आहे. उद्या रात्री बरोबर 8 वाजता. रामकृष्ण हरी.